भाजपा सेना गठबंधन प्रत्याशी हंसराज अहीर के समर्थन में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की जाहिर सभा का आयोजन आज शहर के कोहिनूर क्रीड़ांगण में किया गया। चंद्रपुर लोकसभा चुनाव प्रचार के अंतिम दिन सभी उम्मीदवारों ने प्रचार में अपनी ताकत झोंकी। उसी के तहत भाजपा शिवसेना गठबंधन के उम्मीदवार हंसराज अहीर के प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की एक सभा का आयोजन आज चंद्रपुर के कोहिनूर क्रीड़ांगण में किया गया। इस दौरान हमारे प्रतिनिधि वैभव रुयारकर वहां पर मौजूद थे। हर तरफ पुलिस का कड़ा बंदोबस्त था। सभा स्थल पर पहुंचने से पहले नागरिकों पर कड़ी नजर रखी गई थी और सुरक्षा के पुख्ते इंतजाम थे। धीरे धीरे सभा शुरू होने से पहले लोगों का जमावड़ा होना शुरू हो गया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के सभा स्थल पर पहुंचने पर उनका स्वागत किया गया। इस दौरान मंच पर अन्य नेताओं में उम्मीदवार केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर, पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधायक नाना श्यामकुले, महापौर अंजलि घोटेकर, उप महापौर अनिल फुलझले, जिला परिषद अध्यक्ष देवराव भोंगले, जिला परिषद सभापति ब्रजभूषण पाजारे, बल्लाशाह के नगर अध्यक्ष हरीश शर्मा, चंद्रपुर मनपा सभापति राहुल पावड़े, वनिता कानड़े, सिद्धार्थ पथाड़े, राजेश मूल, डॉक्टर मंगेश गुलवाड़े, अशोक जूतोड़े, तुषार सोम, डॉक्टर मंगेश गुलवाड़े के साथ भाजपा सेना गठबंधन के पदाधिकारी मौजूद थे। सभा को मंच पर उपस्थित नेताओं ने संबोधित किया और अंत में सभा को संबोधित करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कांग्रेस की नीतियों की कड़ी आलोचना की। ही निवडणूक या देशाचा मान सन्मान अभिमान कोण उंच ठेवू शकतो त्याची निवडणूक आहे। या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो, देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतो याचा फैसला करणारी निवडणूक आहे। 50-60 वर्ष या देशामध्ये आपण काँग्रेसचं सरकार पाहिलं। अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार एवढ्याच आधारावर 60 वर्षांनी राज्य केलं। पण गेल्या 5 वर्षांमध्ये मोदीजींचं सरकार आपण बघितलं। 5 वर्षात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याचं काम या देशामध्ये मोदीजींच्या सरकारनं करून दाखवलं। बंधू भगिनींनो, राहुल गांधी आता विदर्भात येत आहेत, या ठिकाणी भाषण देत आहेत। पुन्हा एकदा त्यांनी नारा लावला, गरिबी हटाओ। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, यांना लाज का वाटत नाही? अरे गरिबी हटाओचा नारा किती पिढ्या द्याल? तुमच्या पणजोबांनी नारा दिला, गरिबी हटली नाही। तुमच्या आजीनी नारा दिला, गरिबी हटली नाही। तुमच्या वडिलांनी नारा दिला, गरिबी हटली नाही। तुमच्या आईने नारा दिला, गरिबी हटली नाही। आता तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार आहे? राहुल गांधी या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमच्या भाषणांची अवस्था अशी आहे, आपण अनेक वेळा टीव्हीवर सिरियल पाहतो। त्या सिरियलच्या आधी एक सूचना येते की या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये। विश्वास ठेवला तर आपल्या जबाबदारीवर ठेवा। ही सिरियल केवळ मनोरंजनाकरता तयार झाली आहे। तीच अवस्था राहुल गांधींच्या भाषणाची आहे। काही दिवसांनी टीव्ही वाले देखील दाखवतील हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही आहे। तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर आपल्या जबाबदारीवर विश्वास ठेवा। आम्ही केवळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतोय, ही अवस्था आज राहुल गांधी यांची आहे। हा देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे? मला विश्वास आहे हा देश मोदीजींच्याच हातामध्ये जाणार आहे। बंधू भगिनींनो, काय अवस्था काँग्रेसची झाली आहे बघा। या जिल्ह्यामध्ये त्यांना साधा उमेदवारही सापडला नाही। सुधीर भाऊंनी या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली। त्या दारूबंदीमुळे काही लोकांना एकच काम उरलं, एक तर दारू अवैध विकायची किंवा या ठिकाणी तशा प्रकारची कामं करायची। आता काही दारूवाले उभे राहिले आहेत। हा चंद्रपूर जिल्हा आहे, या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दूधवाला चालेल, दारूवाला चालणार नाही हे त्यांना माहिती नाही आहे। या ठिकाणी दूधवाला आणि दारूवाला यांच्या लढाईमध्ये या देशाच्या संस्कृतीमध्ये दारूवाला कधी जिंकू शकत नाही। अरे असेल तुमच्याकडे अमाप पैसा, पण आमच्याकडे जनता आहे। आमच्या जवळ जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे। आमच्याकडे मोदी आहेत, त्यांच्या भरोशावर या देशाला पुढे नेण्याकरता मी तुम्हाला विनंती करतो, 11 तारखेला न चुकता मतदान करून आमच्या हंसराज भैयांना मोदीजींचं समर्थन करण्याकरता दिल्लीला पाठवा। इस सभा स्थल में बड़ी संख्या में लोगों की मौजूदगी थी। सिटी न्यूज के लिए वैभव रुयारकर की रिपोर्ट।